श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मुंबईजवळील 1400 पायऱ्या चढून आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की जिकडे आपल्याला मिळणार आहे अप्रतिम नजारा आणि देवीचे दर्शन. हो मित्रांनो, आपण आज चाललो आहे जीवदानी आईला भेट द्यायला. तर नमस्कार मंडळी, मी आहे अमेय मयेकर आणि आपण पाहत आहात इको ट्रॅव्हलर विथ अमेय. सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की कारण गेले 1 तारखेला माझा शेवटचा ब्लॉग आला होता. 1 तारखेनंतर आज 9 तारीख आहे, 9 एप्रिल. तर तोपर्यंत मी 9 दिवस काहीच ब्लॉग टाकला नाही कारण माझ्या मुलीची परीक्षा होती. पण आज खास दिवस आहे कारण कालच आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी 4000 तास कंप्लीट केलेत आणि माझे 1000 सबस्क्राईब पण झालेले आहेत. त्यासाठी देवीचे आभार मानायला जीवदानी देवीकडे चाललेलो आहोत. माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावरती जीवदानी देवी आहे, तरी पण आज मी हा मुहूर्त काढलेला आहे जायचा. तर चला, तुम्ही पण सगळे चला. सकाळी 4 वाजलेत. पहिली आपली जी रोपवे आहे जाणार आहे तो 5 वाजताचा आहे. तर बस तृप्ती थोडी तयार होते आणि मग आम्ही 4:30पर्यंत घरातून निघू आणि तिकडे पोचू. तर मित्रांनो, घड्याळात बरोबर वाजलेत 4:30 आणि आपण आता आपल्या घरातून निघालेलो आहोत. सामसुम आहे सगळं, जिने पण एकदम सामसुम आहेत, सगळे झोपले आहेत. एकदम हळू आवाजात बोलतो आहे. बाहेर गाडीजवळ जाऊया. माझ्या घरापासून हार्डली 1.5 किलोमीटर आहे. हा काही माझ्या बिल्डिंगचा एंट्रन्स. आणि सकाळी 4:30 वाजता सगळी पब्लिक झोपली आहे शांत. आणि आपल्या ह्या 2 बाईक, ही तृप्तीची ॲक्टिवा और ये अपना ॲव्हेंजर. तो चला आता जाऊया मंदिराकडे. तुम्ही म्हणत असाल की घराच्या एवढ्या जवळ आहे तरी एवढ्या लवकर सकाळी का, काय गरज एवढं सकाळी लवकर जायची. तर मित्रांनो, सकाळी लवकर याच्यासाठी चाललो आहे की 5:30 वाजता असते आरती आणि काकड आरतीसाठी आपण प्लॅन केला होता की नाही काकड आरतीला जायचं. 5 वाजताची पहिली फेरी होते. आपल्या गच्चीवर टेरेसवरनं समोरच दिसतं, म्हणजे या बिल्डिंगच्या पाठीमागेच जीवदानीचा डोंगर आहे. तर आपण आता इकडनं निघूया, मंदिराच्या रस्त्यावर जाऊया. तर मित्रांनो, हे आहे जीवदानी मंदिर, जे आपल्या घरापासून एकदम 1.5 किलोमीटर अंतरावरती मी आत्ता सांगितलं तुम्हाला. आणि हाच रस्ता जो तो स्टेशनकडनं येतो, जो आपण या रस्त्यावरती आहोत. तुम्हाला नॉर्मली स्टेशनवरनं शेअर रिक्षा, बसेस पण अवेलेबल असतात, पण जास्त करून शेअर रिक्षा फास्टर रूट आहे. 20 रुपयात तुम्हाला जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी आणून सोडतात. आपण आता पोचलेलो आहोत जीवदानी मंदिराकडे. तर हे आहे मित्रांनो फिनिक्युअल रोपवे. मंदिरला पायरीकडे जायला रस्ता तिकडनं आहे आणि अजून तो 4:30ला सुरू होतो मंदिरचा रस्ता. आणि हा रस्ता जो आहे हा रोपवेनी. तर आपण जाणार आहोत रोपवेनी. अजून उघडलं नाही आहे रोपवे, 5 वाजताचा आहे. काही घ्यायचं ताट वगैरे तिकडे ओपन आहे, जाऊन या. ऑलमोस्ट इकडे बरीच दुकानं असतात, पण सकाळच्या पहाटेच्या वेळी 1-2च दुकानं उघडी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ओटीचं सामान वगैरे इथे मिळतं, नाही असं नाही. त्या साईडला पण खालच्या बाजूला पण आहे, पण लिफ्टच्या इथे हे एक दुकान आहे. तर आम्ही इकडनं आता ओटीचं सामान घेतो आहे आणि दर्शनाला जातो. हे जीवदानी देवीचं डायनॉलॉजिक सेंटर. आधी ते हॉस्पिटल टाईप होतं, म्हणजे कोरोनाच्या काळात जेव्हा वॅक्सिनचे सेंटर्स होते तेव्हा ते इकडे चालत होते. आम्ही पण डोस इकडेच घेतला होता.
हा पूर्ण पार्किंग एरिया. अजून बाहेरच्या बाजूला पण पार्किंग एरिया आहे. तर ही अशी ओटी आम्ही घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे रोपवेसाठी. 4:45. हो, 2-5 मिनटं लागतं आपल्या घरापासून इकडे यायला. सकाळच्या वेळेला जास्त गर्दी पण नसते आणि घर जवळ असल्यामुळे यायला पण जवळ पडतं. पण जर तुम्ही मुंबईच्या साईडनी किंवा पालघर साईडनी कुठून येत असाल तर तुम्ही विरार स्टेशनला उतरलात की तिकडनं तुम्हाला रिक्षा आणि बसेस सहजरित्या उपलब्ध असतात. शेअरिंग रिक्षा तर कंटिन्यू चालूच असतात कुठल्याही वेळी आलात तरी तुम्ही. आणि हा आहे आता पायरीचा मार्ग. इकडे ॲक्च्युली 3 रस्ते आहेत यायला. एक तर रोपवे झाला, दुसरा एक आहे हा जो मेन पायरीचा रस्ता आहे. इकडनं सुरुवात होते जीवदानी देवीच्या दर्शनाला. आणि अजून एक असा मार्ग आहे की जो 5 पायरी म्हणून गणला जातो, जो नारंगीच्या जरा पुढून तिकडनं ह्या साईडला वरती देवळाकडे जातो, देवीच्या मंदिराकडे जातो. हे आहे प्रसादालय. इकडे 15 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण प्रसाद मिळतो, जेवण असतं. हा असा मार्ग आहे इकडनं येण्याचा मेन. जर तुम्ही सरळ रस्त्यावरनं आलात, आता आपण पार्किंग साईडने आलो म्हणून आपण त्या बाजूला गेलो, पण जर चालत आला तर ह्या मार्गाने रस्त्यावरनं येतो. इकडे आता राहण्याची पण सुविधा हळूहळू करतात आहेत, पण आता चालू आहे की नाही मला एवढी कल्पना नाही. आणि हा आहे जीवदानीचा पायथा आणि त्याची पायरी चढण्याची. टोटल 1375 पायऱ्या आहेत. म्हणजे माझ्या मोजण्यानुसार, कारण मी आधी जेव्हा जायचो चालत तेव्हा 1375 पायऱ्या होत्या. तर वेटिंग करतोय. अजून रोपे चालू झालं नाही. 10 मिनटं आहेत अजून. 10 मिनटांनी चालू होईल तेव्हा मग आपण जाऊ. शक्यतो आता साधारणपणे आम्ही 2घंच जण दिसतो इथे. अजून कोण माणसं आलेली नाहीत. पण होप सो ज्यांना माहिती आहेत ते येतील, कारण 5:30ला आरती सुरू होते आणि आरतीसाठी आपण खास चाललो आहे वरती दर्शनाला. आणि आपले चॅनल मॉनिटाईज पण झालं आहे, तर त्यासाठी ओटी आपण घेतलेली आहे. तनिष्काला आज नाही आणलं कारण तिची कालच परीक्षा संपली आहे आणि ती मस्त झोपते आता, त्यामुळे तिला उठवलं नाही. कारण तिला उठवलं असतं तर मग अजून ते थोडासा ड्रामा असतो ना लहान मुलांना उठवलं, तर तो ड्रामा नको म्हणून आम्ही दोघंच आलो. आता आपले व्लॉग कंटिन्यू येत राहतील. दर 3 दिवसांना, आठवड्यातून 2 व्लॉग तरी पक्के आहेत. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच लास्ट व्लॉग जो माझा 1 तारखेला आला आणि त्यानंतर डायरेक्ट आता 9 तारीखला मी हा व्लॉग बनवतो आहे. त्यामुळे हा व्लॉग आता येईल उद्या 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला हा व्लॉग बघायला मिळेल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, तर तुम्हाला माझे असे व्लॉग बरेचसे प्लॅन आहेत. आज हे देऊळ म्हणजे जीवदानी आईचं दर्शन घेतल्यावरती लगेचच माझा प्लॅन आहे की उद्या मी महालक्ष्मीला जाणार आहे, उद्या किंवा परवा. तो पण याच्या पाठोपाठच येईल. असे 3-4 व्लॉग आहेत जे तुम्हाला 3 दिवसाच्या आड किंवा 4 दिवसाच्या आड, आठवड्यातून 2 व्लॉग किंवा एक तरी व्लॉग मी कन्फर्म म्हणजे कन्फर्म देईन. हा प्रॉमिस आहे. कारण मी हे चॅनल जेव्हा स्टार्ट केलं होतं एक जस्ट लाईक एन्जॉयमेंट आणि आपल्या आठवणी गोळा करण्यासाठी. चला, बोलवलं आहे, पुढची स्टोरी नंतर बोलूया. तर युनिव्हर्सल रोप वे चालू झालेलं आहे. हे अमेय मयेकर, तृप्ती मयेकर, थँक्यू. तर हे असं आपण रोपवेचं तिकीट काढलेलं आहे. 250 रुपये पर पर्सन आहे, दोघांचे 500 रुपये. आता आपण इकडनं आत जायचं आहे. आणि ही वेटिंग जागा आहे. जर रोपवे फुल होत असेल तर इकडे गर्दी होते. आणि सुंदर गणेश मंदिर, गणेशची मूर्ती, गणेशाची. आणि मी आणि तृप्ती सध्या तरी ह्या पूर्ण एरियामध्ये आम्ही दोघंच आहोत. जय जीवदानी आई. ये. तर अशी ही रोपवेची
ट्रेन आहे. तर 5:30ची आरती आहे वरती. तर त्याच्यासाठी 5:30 म्हणजे 5:15पर्यंत तर सोडणार, कारण वरती परत 7 माळ्याची बिल्डिंग आहे. तर तिथे परत लिफ्टनी वरती जावं लागतं. मग आपण मंदिरात जाणार. तर तेव्हा जो येतील ते येतील. आता भटजी किंवा असे कोणतरी असणार. अच्छा, ही जी ट्रिप आहे ₹250 घेतलेत पर पर्सन, ते आपले जाऊन येऊन आहेत. म्हणजे तुम्ही वरती पण जाणार आणि परत तुम्ही ह्याच मार्गाने खाली येणार. त्याचे पूर्ण राऊंड ट्रिपचे ₹250. तर ही रिसीट जपून ठेवायची असते आणि ही रिसीट तुम्हाला येताना परत दाखवावी लागते. ऑलमोस्ट ह्या सगळ्या ज्या म्हणजे हा रोपवे आहेत त्या तुम्हाला वणीला पण बघायला मिळतील. वणीला पण ह्या रोपवे हीच रोपवे आहे, सेम वणीला आहे. आणि अजून मला वाटतं आता रेणुकाला पण करतात आहेत याच्याने. म्हणजे जर पायऱ्यांनी चालत गेलं तर कमीत कमी 1.5 ते 2 तास. जे फास्ट चालतात यंगस्टर आहेत ते, आमच्यासारख्यांना कमीत कमी 2-2.5 तास जातात चढायला पायऱ्यांनी. वयस्कर लोकांसाठी ते एकदम बेस्ट आहे. आणि आता तर पहिले 7 जणं जायची, 7 ते 8 जणं. आता एका वेळेला 30-35 माणसं आरामात जातात वरती. बघूया आपण आता लिफ्टमध्ये बसून कसं वाटतं आहे. फर्निक्युलर रोपवे असं काहीतरी नाव मी वाचलं बाहेर, माझ्या आता ते तोंडात नाही आहे कारण इंग्लिश नाव आहे. तर आपण रोपवेच म्हणूया सरळ. तर ही आहे अशी. वरती मंदिरात पण सनई वाजायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तर मित्रांनो, आपली आता फर्निक्युलर रोपवे चालू झालेली आहे आणि आता अंधार असल्याकारणाने काही फारसा तुम्हाला काही फरक दिसणार नाही बाहेरचा, पण येताना आपण नक्की पाहू आणि हा पण नजारा बघू. मध्ये करतो आहे सुपर नाईटमध्ये प्रकाश येतो दिसतो आणि ब्लॅकआउट झाल्यावरती पण आता दिसतच नव्हतं. वरती मंदिरात उतरल्यावरती बोलू. आपण बरोबर 7 मिनिटात वरती आलेलो आहे आणि आता हे दरवाजे उघडतील. फार माणसं नव्हतो, 4च माणसं होतो या पुऱ्या ट्रिपमध्ये. ते इकडनं मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि अशा मोठ्या मोठ्या लिफ्ट आहेत. काही सावकाश ओला आहे पाय. हो. ते अशा लिफ्टमध्ये एकाच वेळेला 30 ते 20 माणसं आरामात प्रवास करतात. ह्याला त्यांनी काय नाव सांगितलं? हॅलो. हे असं मंदिराचा एंट्रन्स. डायरेक्ट मंदिरातच आलो आपण. आरती झाल्यानंतर साहेब भरायचं वगैरे, ओटी वगैरे भरायचं. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास पांडवांशी जोडला गेलेला असून हे मंदिर पालघर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर 150 वर्ष जुने आहे आणि जीवदानी मातेचे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. मंदिरात पांढऱ्या संगमरवरी देवीची सुंदर मूर्ती आहे. नवरात्रीच्या काळात येथे 9 दिवस मोठा उत्सव होतो. दसऱ्यालाही मोठी जत्रा भरते. सुंदर दर्शन करा. गांधी ना. हा काही विरारचा नजारा, पण अजून उजाडला नाही ना, त्याच्यामुळे फार काही दिसत नाही आहे. विरार पूर्व भागात
डोंगरावर वसलेले हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 900 फूट उंचावर आहे. पौराणिक कथेनुसार पांडवांनी वनवासात असताना या डोंगरावरील गुहेत जीवदानी मातेची स्थापना केली होती असे मानले जाते. 17व्या शतकात या टेकडीवर जीवधन नावाचा किल्ला होता, ज्याचे पुरावे आजही ठिकाणी पाहायला मिळतात. चिमाजी अप्पा यांनी 31 मार्च 1739 रोजी जीवधन किल्ला जिंकून घेतला होता. जुन्या गडाचा कायापालट होऊन 7 मजली उंच जीवदानी देवीचे मंदिर उभारले गेले आहे. तर आज देवी जेथे उभी आहे त्या जागी लेणी होती असे म्हणतात. ही देवी ही विरारची ग्रामदेवता आहेच, पण कोळी, आगरी आणि आदिवासी यांची कुळदेवताही मानली जाते. तर हा आहे काही वरचा भाग. म्हणजे मंदिराकडून वरती सुद्धा आधी इथे गार्डन होतं म्हणजे पक्षीघर होतं आणि तिथे खूप चांगले पक्षी होते. हा तो भाग होता वाटतं, पण आता त्यांनी सगळं बदललं इकडे आणि आता इथे वरती 2-3 छोटी मंदिरं आहेत. तर आपण त्याचं दर्शन करूया. आधी जे बळी वगैरे दिले गेले जायचे, कोंबडा, बकरा, ते सगळे आधी इथे कापले जायचे. ही ती जागा होती. पण आता ते सगळं बंद केलं इकडे. आणि हे कालभैरव हा एक रस्ता आहे जो 5 पायरीकडे जातो. म्हटलं तुम्हाला मगाशी खाली सुद्धा की इकडे वरती यायला 2 रस्ते आहेत. एक 5 पायरीकडनं आहे आणि एक जीवदानीचा जो जुना रस्ता आहे ब्रिज आहे, जिकडनं आपण वरती आलो, रोपवेने आलो, त्याच्याच बाजूला एक पायरी आहे, तो एक आहे. हा जातो 5 पायरीकडे. विरारमध्ये जे राहतात त्यांना 5 पायरी कुठे आहे ते चांगलं माहिती आहे. अण्णाभाऊ वर्तक स्कूलच्या बरोबर बाजूला 5 पायरी हा एक मोठा नाका आहे. आणि हा असा काही इथे वरती दिवसा उजेडी खूप छान असतं इथे. पण आपण काकड आरतीसाठी आलेलो. मी जास्त आरतीचं शूट नाही केलं कारण तिथे अलाउड नव्हतं. आपणच नियम पाळले पाहिजे, तर थोडंसं केलं ते तुमच्या पुरता की आपण या आरतीसाठी काय काय बघितलं ते. आणि ही बारुंडा देवी जी जीवदानी देवीची बहीण मानली जाते आणि इकडच्याच बाजूच्या डोंगरावरती तिचं देऊळ आहे. तर ही बारुंडा आई. कधीतरी आपण त्या गडावरती पण जाऊ बारुंडा आईचं दर्शन घ्यायला. तिकडे फार कोणी इकडचे भाविक जात नाहीत कारण त्यातून अननोन आहे. आणि जो फुलपाडा डॅम आहे त्याच्या पाठीमागे च्या डोंगरात तिचं देऊळ आहे. ते पण डोंगरावरतीच आहे, पण ते मला वाटतं जास्त पायऱ्या नाही आहेत. ते एक 300 पायऱ्या आहेत, 300-350 पायऱ्या असतील, तेवढंच तिचं आहे. आणि आता सकाळ होत चाललेली आहे, अजून पूर्णपणे उजाडलं नाही आहे. पण हा काही विरारचा पाठीमागचा नजारा. जसा बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत विरारमध्ये. समृद्धी एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे, बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. आणि हा समोरचा दिसतोय तो विरार हायवे टू विरार स्टेशनचा रस्ता. नाही दिसणार आहे कॅमेरामध्ये, तेवढं जज नाही करू शकत. आणि हे पूर्ण इकडनं दिसते ते विरार सिटी. आपलं घर पण ह्या इकडेच कुठेतरी आहे. तर आपलं आता दर्शन झालेलं आहे. मी मूर्तीची जास्त तुम्हाला फोटोग्राफ किंवा व्हिडिओ नाही दाखवू शकत. शक्यतो मुंबईपासून जास्त लांब नाही आहे. कोणी येणार असाल भाविक तर तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता तिथे. आणि पाहतोय मी आता इथे बिलकुल गर्दी नाही आहे. सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये तुम्ही जर येत असाल गुरुवारपर्यंत, तर इथे पहाटेला किंवा सकाळी जरी तुम्ही अक्षरशः म्हणजे 5च्या पहाटेला आरतीला नाही जमत असेल तर नॉर्मल 7-7:30च्या वेळेला जरी आलात तरी शांतपणे छान दर्शन होतं. बसायला वरती जागा आहे जिकडे आपण आता थोड्या वेळापूर्वी होतो. कालभैरव आणि बारुंडा माऊलीचं मंदिर आहे.
तिकडे बसायला आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण बघण्यासाठी सुद्धा इकडनं निसर्गरम्य जे बाहेरचं वातावरण आहे ते तुम्हाला दिसू शकतं. आणि इकडनं विरारचा पूर्ण म्हणजे विरार पश्चिम आणि विरार पूर्व ह्या दोन्ही बाजूचे तुम्हाला नजारे पाहण्यात मिळतात. नवीन जी कामं चालू आहेत विरार पूर्वेकडे, जसं समृद्धी एक्सप्रेसचं काम चालू आहे, बुलेट ट्रेनचं काम चालू आहे, तर तेही तुम्हाला इकडे बघायला मिळेल. छान दिसतं, वरतून सौंदर्य चांगलं. आणि विरारमध्ये रिसॉर्टचं माहेरघर आहे. पश्चिमेकडे गेलात कर्नाळ्याचे ते विरार, खूप छान छान गोष्टी आहेत अजून विरारमध्ये. तर जरूर इथे भेट द्या आणि आई जिजानीचे दर्शन घ्या. तर हे असं उजाडलेलं आहे आणि ही आहे पूर्ण विरार सिटी. तर हा काही असा विरार सिटीचा सीन. तर ही अशी आहे रोपवे ट्रॉली. तर याच्यात किती माणसं बसत असेल बघ ना, इथे 8 जण तर आरामात बसतील. म्हणजे बारीक असली तर 10 पण जातील. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 लोकांची कॅपॅसिटी. 80 नाही म्हटलं तरी 70 तरी घेऊन जात असते. आणि आपण 40-40च बोलत होतो. 80 लोक जाऊ शकतात. 70 ते 80 लोक आरामात बसले जातात. आणि ही बघा ही रोपवेची तिकडे निळे पत्रे दिसतात, ती आमची बिल्डिंग. अंधार येतो ना, तू गोरी आहेस त्यामुळे तू दिसते, मी काळा आहे म्हणून मी दिसत नाही. चल बाबा, कामाला जायचंय. आपली रोपवे सुरू झालेली आहे आणि समोर दिसतंय ते पूर्ण विरार शहर. मित्रांनो क्लिअर नाही दिसत आहे, पण काय करू शकत नाही मी, पाचच बरोबर नाही आहे. आणि समोरून एक ट्रॉली ट्रेन येते. वा वा, रिकामी नाही आहेत 4 माणसं. सकाळी फार कमी माणसं येतात. 10-10:30 नंतर गर्दी व्हायला सुरुवात होईल. आणि शनिवार रविवार फुल, शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस फुल गर्दी होती. तर मला असं वाटतं की मी माझा ब्लॉग इथेच समाप्त करतोय. आणि नवीन माझे असेच येणारे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते पाहायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि माझ्या बेल आयकॉनवरती प्रेस करून आयकॉन बटन क्लिक करून ठेवा. बाय. जय माता दी.